DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। येवला दौऱ्यावर आलेले ऑल इंडिया पॅथरचे संघर्ष जननायक दीपक भाई केदार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पत्रकारांवर होत असलेल्या कथित धमक्या, शिवीगाळ आणि गैरवर्तनाचा तीव्र निषेध व्यक्त केला। यावेळी बोलताना त्यांनी शासनाच्या भूमिकेवर तसेच काही खासदार आणि आमदारांवर टीका केली। यापुढे कोणत्याही पत्रकाराला धमकवण्याचा, शिवीगाळ करण्याचा किंवा जीवे मारण्याची भाषा करण्याचा प्रयत्न झाला तर ऑल इंडिया पॅथर संबंधितांना त्यांच्या भाषेत उत्तर देईल असा इशारा त्यांनी दिला। तसेच पत्रकारांना हात लावण्याचा प्रयत्न केला तर तो कोणताही व्यक्ती असो त्याला पॅथर स्टाईलने उत्तर दिले जाईल। पत्रकारांचा कुणी वाली नाही असे समजू नका। शिवसेनेला पॅथरचा इतिहास चांगल्या प्रकारे माहीत आहे असेही ते म्हणाले। यावेळी त्यांनी काही व्यक्तींवर टीका करत असले भ्रुटे त्यांना टायगर म्हणायचं, हे कसले टायगर ऑपरेशन, हे तर भ्रुटे ऑपरेशन आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली। शेवटी पत्रकारांवरील कथित धमक्या आणि गैरवर्तनाच्या घटनांचा ऑल इंडिया पॅथर सेनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला। पत्रकारांना मारण्याची धमकी देणारा संजय पाटील खासदार असेल नाही तर कुणी असेल, तर आमचा इशारा आहे की पत्रकारांना जर टार्गेट केलं, सत्तेची मस्ती चढली असेल, मात चढला असेल तर उतरायला वेळ लागणार नाही। तुमचं आणि त्या संजय राऊतचं काय भांडण आहे ते मिटवीत बसा, पण पत्रकारांवर जर दादागिरी केली, हा पत्रकार आहे म्हणून तुमचं अस्तित्व आहे, तुमच्यामुळे पत्रकारांचं अस्तित्व नाही। टायगर ऑपरेशन हे असले भुरटे खासदार, याला टायगर म्हणायचं काय? हे भुरटं ऑपरेशन आहे। आणि हे भुरटे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ओळखले पाहिजेत की हे डमी टायगर कुणी पाठवले तुमच्याकडे। पत्रकारांना धमक्या द्यायच्या, पत्रकारांना जीवे मारण्याच्या धमक्या द्यायच्या, मी बॉम्ब टाकीन, मी अमुक करीन, मी टमुक करीन। अरे कोण लागून गेला तू? पॅन्थरचा इतिहास जरा बघा, शिवसेनेला चांगल्या प्रकारे माहिती आहे पॅन्थरचा इतिहास। गाडी बशी उभा राहिला तर त्या दरवाजाच्या वर तुझी उंची जायना आणि पत्रकारांना मारण्याची भाषा करताय काय? तुमचं राजकारण तुमच्याकडे ठेवा। हा गट तो गट काय डोके फोडायचे, कुणाला गोळ्या घालायचे ते घाला। पत्रकारांना बोट घालायची भाषा करतो, दांडा घालू। भाषा ही खासदाराची लाज का वाटली नाही? सर्वसामान्य बहुजन कुटुंबातले हे पत्रकार, त्यांना तुम्ही अशा प्रकारे वागणूक देणार? आणि पत्रकारांनी बहिष्कार टाकलं, भीक मागत फिरावं लागेल, काहीच राजकीय अस्तित्व राहणार नाही, लक्षात ठेवा। त्याच्यामुळे पत्रकारांना वाली नाही असं समजू नका। यापुढे जर पत्रकारांना कोणत्याही नेत्यांनी टार्गेट केलं, कोणताही सत्ताधारी असो की कुणी असो, त्याची माज आणि मस्ती उतरायला आम्हाला वेळ लागणार नाही। तुम्ही जर पत्रकाराला हात लावला तर घुसून ठोकू, लक्षात ठेवा। मग कुणीही असू तो म्हणे टायगर ऑपरेशन। कसलं टायगर ऑपरेशन? हे भुरटं ऑपरेशन आहे। हे असे भुरटे यांना तुम्ही टायगर म्हणताय? सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे लक्ष घाला। हे कुणीतरी डम्मी पाठवून तुम्हाला बदनाम करायला लागलेत की काय ते बघा। गांडीवर ह्यांच्या लाता घाला आणि बोट घालण्याची भाषा कराल तर दांडा घालू, लक्षात ठेवा। समग्र महाराष्ट्रातल्या पत्रकारांच्या पाठीशी ऑल इंडिया पॅन्थर सेना ठामपणे पाठीशी उभा आहे। त्यांना जर शिवीगाळ मारण्याचा प्रयत्न केला तर मुंबईमध्ये काय होईल ते भूतोन भविष्यात समजेल, लक्षात ठेवा। त्याच्यामुळे त्यांच्या जर केसाला जरी टच केलं पत्रकाराच्या, मग कुणीही माजुरड असो, घुसून ठोकला जाईल, हा पॅन्थरचा इशारा आहे। DPA न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण पाटील, येवला। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।